कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गाव हे सध्या चर्चेचा विषय बनलंय. त्याला कारण आहे गेल्या 30 ते 40 वर्षापासून तिथे असलेली महादेवी हत्तीण. महादेवी, जिला माधुरी या नावानेही लोक हाक मारायचे. नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या मठात महादेवी राहायची. हा मठ जैन बांधवांच्या श्रद्धेचं ठिकाण. मठातील पारंपरिक विधींपासून ते पंचकल्याण पूजेपर्यंतच्या अनेक कार्यक्रमांमध्ये महादेवीचा सहभाग असायचा. मठाचे प्रमुख आणि गावकरीही महादेवीला आपल्या लेकीसारखं मानत होते. पण वनविभागाची परवानगी न घेता महादेवीचा वापर मिरवणुकीसाठी करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. वंताराकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने महादेवीला वंतारा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले. पुढे मग मठातील प्रशासनासोबत गावकऱ्यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे गावकऱ्यांना आणि मठाधिपतींना धक्का बसला. मठातून महादेवीला वंतारामध्ये नेण्यात आलं तेव्हा पंचक्रोशीतील लोक गोळा झाले. लाडक्या महादेवीला निरोप देताना मठाधिपती आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.